कावीळ झाल्यानंतर आपण कोणता आहार घ्यावा। कावीळमध्ये आपल्या लिव्हरचा लोड वाढलेला असतो, त्याच्यामुळे आपण जे काही अन्न खातो तर ते आपल्या लिव्हर वरती लोड उत्पन्न करत असतात। तर कावीळमध्ये काय होतं, आपली बिलिरुबिनची लेवल वाढते। बिलिरुबिन लेवल वाढल्यामुळे डोळे पिवळे पडणं, अंग पिवळे पडणं आणि पिवळी लघवी होणं, अशक्तपणा, काही जणांमध्ये ताप, भूक न लागणं ही प्रामुख्याने लक्षणं दिसत असतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कावीळ झाल्यानंतर आपण कोणता आहार घेतला पाहिजे। तर सगळ्यात पहिले आपण बघूया की कावीळ झाल्यानंतर आपण कोणता आहार घेऊ नये। तर ऑइली आणि फॅटी फूड घेऊ नका। तर ऑइली फूड मध्ये तळलेले जे काही पदार्थ असतील, समोसा, पापड आणि बऱ्याच ज्या काही तळलेल्या वस्तू, चायनीज वस्तू असतात, तर त्या तळलेल्या वस्तू तुम्हाला खाणं टाळायचं आहे। त्यानंतर नॉनव्हेज फूड्स मध्ये चिकन, मटन, अंडी, मासे हे जे काही आहे तर हे आपल्याला टाळायचं आहे। त्यानंतर मसालेदार पदार्थ आहेत, ते मसालेदार पदार्थ खाणं टाळायचं आहे। आणि शेवटी कोल्ड्रिंक्स आहेत, कोल्ड्रिंक्स मध्ये अनेक केमिकल्स, काही कंपोजिशन, कार्बोनेटेड ड्रिंक्स वापरलेले असतात, त्याच्यामुळे सुद्धा आपल्या लिव्हरवर लोड येऊ शकतो, त्याच्यामुळे कोल्ड्रिंक्स पिणं सुद्धा आपल्याला टाळायचं आहे। आता आपण बघूयात की कावीळ झाल्यानंतर नेमका कोणता आहार आपण घेतला पाहिजे। तर पहिली गोष्ट, भरपूर प्रमाणात पाणी आपण पिलं पाहिजे, आपल्या शरीराचं हायड्रेशन मेंटेन ठेवलं पाहिजे। त्याचबरोबर हिरवे पालेभाज्या, त्याच्यामध्ये पालक, मेथी, शेपू, भेंडी याचं आपण सेवन केलं पाहिजे। नारळ पाणी भरपूर प्रमाणात तुम्ही घेऊ शकतात, लिंबू सरबत घेऊ शकतात, गिलोय ज्यूस म्हणजेच गुळवेलाचा ज्यूस तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता। त्याच्यानंतर फळामध्ये पपई, सफरचंद, डाळिंब, संत्री याचं सेवन तुम्ही करू शकता। फळामध्ये तुम्ही कोणत्याही फळाचं सेवन करू शकता, फळामध्ये काही रिस्ट्रिक्शन तुम्हाला नाही। आवळा ज्यूस असेल तर आवळा ज्यूसचं तुम्ही सुद्धा सेवन करू शकता। मध आहे, मधाचं सेवन तुम्ही करू शकता। अद्रक, हळद, लसूण, मेथीदाणा याचं सुद्धा सेवन तुम्ही करू शकता। त्यानंतर आपण सॅलेड्स खाऊ शकतो। सॅलेड्स मध्ये टोमॅटो, गाजर, कोबी, फ्लावर याचा समावेश तुम्ही करू शकता। त्यानंतर आता आपण काही घरगुती उपाय बघणार आहोत। घरगुती उपायामधील पहिला उपाय, आपल्याला एरंडाचे पानं घ्यायचं आहे, त्याचा रस तयार करायचा आहे आणि हा रस उपाशीपोटी आपल्याला पाण्यामध्ये मिसळून जर आपण 3 ते 4 चमचे उपाशीपोटी खाल्ल्यास तर आपला कावीळ दूर होण्यास मदत होत असते। त्यानंतर कवळी, आपल्याला गुळवेलाची पानं घ्यायची आहे, त्याचा रस बनवायचा आहे आणि त्या पानाचा रस आपल्याला मधासोबत किंवा मग ताकासोबत जर आपण सेवन केला तर आपल्याला आपला कावीळ बरं होण्यास मदत होते। त्यानंतर ऊसाचा रस आहे, तर ऊसाच्या रसामध्ये सुद्धा आपलं कावीळ बरं करू शकतो ऊसाचा रस, त्याच्यामुळे जास्तीत जास्त ऊसाचा रस तुम्ही कावीळ असताना सेवन करू शकता। त्याच्यामुळे तुमच्या शरीराची एनर्जी, कॅलरीजही जास्त असतात, एनर्जी ही मेंटेन राहते। तर हे उपाय करून आपण कावीळ झाल्यानंतर आपला आहार असा ठेवून, हायड्रेशन मेंटेन ठेवून आपण आपल्या कावळीमधनं व्यवस्थित बरे होऊ शकतात। आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं YouTube चॅनल डॉक्टर अभीस क्लिनिकला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा।